ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। महाराज, तुकारामाचं काय करता? काय करू? नाही, तुकाराम आपला निस्सीम भक्त आहे. दररोज मठामध्ये येतो, झाडलोट करतो. त्याच्या सेवेमध्ये कधीही खंड पडलेला नाही. पण एवढ्या वेदना, त्याच्या कानामागे रुतून बसलेला तो बंदुकीतला छर्रा, केवढं दुःख सहन करावं लागतंय तुकारामाला. मुळात माणसाच्या आयुष्यात एवढी दुःख येतातच का महाराज? परमेश्वराच्या दरबारात स्वार्थाला सर्व पापांचं मूळ मानलं गेलेलं आहे. मनुष्य पृथ्वीवरती जे काही करतो ते स्वार्थासाठीच करतो. त्यातून दुःख निर्माण होतात. आणि तुला सांगू का बंकट? काय महाराज? कोणत्याही माणसाला एखादं तरी दुःख असावं, त्याशिवाय त्याला परमेश्वराची आठवण होत नाही. आणि एकदा का त्याला परमेश्वराची आठवण झाली की तो मग आत्मचिंतन करू लागतो. त्या आत्मचिंतनातून त्याला आत्म्याचा बोध होतो आणि तो आयुष्य खऱ्या अर्थाने जगू लागतो. आत्म्याचा बोध झाल्याशिवाय आयुष्य जगणं म्हणजे निव्वळ एक एक दिवस पुढे ढकलणं. खरं आहे मला. महाराज, ये लक्ष्मीकांत. महाराज, गण गण गणात बोलते. नमस्कार बंकटलाल शेठ. नमस्कार. तुम्ही कसे आहात? तुमची पेढी कशी चालली? वर्षभरात होत नाही इतका नफा या दिवाळीच्या मोसमात झाला, म्हणून महाराजांचे आभार मानायला आलोय. महाराजांची कृपा आहे म्हणूनच सगळं ठीक चाललंय. खुश आहोत आम्ही. पैसा हा सुख देतो, तसं पैसा हा दुःखाचं कारणही बनू शकतो, बरं का लक्ष्मीकांत? महाराज, अगं ऐकलंस का? निघालोय मी. आले आले. निघालात? हो. बरं, दुपारचं भोजन पेढीवरच पाठवू का येणार आहात? नाही, पेढीवरच पाठव. हो, घरी आलात तर बरं होईल. कृष्णा 4 दिवस गावी जाऊन येतो सांगून गेलाय. आज 8 दिवस होऊन गेले तरी अजून परतला नाही येतो. आता घरात एकच गडी माणूस आहे. त्याला जर का पेढीवर पाठवला तर घरातलं काम कोण करणार? बरं, मीच घरी येतो. अहो, आतापर्यंत कसं बसं सांभाळलं बाई मी. आता माझ्याच्याने नाही होत. अहो, तेजूच्या मागे मागे करावं लागतं. घरातलं सांभाळा, या मुलीचं बघा, काय काय करू मी? आणि पै पाहुणे आलेच तर माझं बाई मरण होतं. बरं, महाराजांना विचारून बघतो. ते म्हणाले की गडी ठेवा की ठेवा. अहो, पण गडी फार महत्वाचा असतो. विश्वासाचा प्रश्न येतो इथे. घरातला गडी विश्वासाचा असायलाच पाहिजे. माहितीतला माणूस नसेल तर जोखीम. आणि आजकालच्या माणसांचे दाखवायचे दात वेगळेच असतात आणि खायचे वेगळे. आई बाबा, ही बघ माझी भावली आणि माझा भावला. अरे वा, छान बनवल्यास ग भावल्या. अगं, मला ना बनवताच येत नव्हत्या. मग या मामाने मला बनवून दिल्या. मामा? कोण आपण? मी विश्वास. कामाच्या शोधात आलो शेठजी. आपलं घर पाहिलं आणि वाटलं काही काम मिळते का विचारावं म्हणून. तुमची मुलगी अंगणात भावल्या बनवण्याचा प्रयत्न करत होती, म्हणून मीच तिला भावल्या बनवून दिल्या. मामा, किती छान बनवल्या असेल ह्या भावल्या. शेठजी, काही काम मिळेल का शेठजी? मला कामाची फार गरज आहे हो. अहो, 2 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही. वनवन करत फिरतोय नुसता. तुम्ही सांगाल ते काम करीन मी. तुम्ही जो मेहनताना द्याल ना तो घेईल मी.
अहो 2 वेळचं अन्न जरी पोटात गेलं ना तरी खूप झालं शेठजी, तरी खूप झालं. अहो जरा इथे या. मी काय म्हणते, माणूस गरजू वाटतो, मेहनत करायची तयारी सुद्धा आहे. आपण याला ठेवून घेऊया. ओळख ना पाळक, असंच कसं ठेवून घ्यायचं? महाराजांना विचारावं लागेल. मग आत्ता विचारून या, तोपर्यंत मी याला थांबवून ठेवते. तू इथेच थांब, मी आलोच. मग ठरवू काय करायचं ते. मामा बस ना. नको ताई, मी बाहेर थांबतो. परक्या घरात बाई माणूस एकटा असताना घरात बसणं बरं नवं. बाहेर थांबतो मी. हा आई, मामा खूप चांगला आहे ग, त्याला राहून दे ना का आपल्या घरी. अगं हो, तुझे बाबा गेलेत ना गजानन महाराजांना विचारायला. विश्वास. महाराज, विश्वास म्हणजे काय रे बंकट? विश्वास म्हणजे मला माझे गुरु त्यांचं बोट धरून त्यांच्या सोबत घेऊन जाणार आहे, मला मोक्ष प्राप्त करून देणार, आणि हे सगळं असंच घडणार आहे, हा विश्वास. तू म्हणजे असा आहेस ना बंकट, सरळ विचारलेल्या प्रश्नांना सरळ उत्तर देणार नाहीस, पालझाळ लावतोस. अध्यात्मातला तुला काही बरंच काही कळतं असा आव आणतोस. वास्तविक पाहता तू मूर्ख आहेस. तुला काहीही कळत नाही, माणसं ओळखता येत नाहीत. महाराज, उन्हात पोळल्याशिवाय सावलीचं मोल कळत नाही, तसं विश्वासघात झाल्याशिवाय विश्वासाचं मोल कळत नाही. हा, आत्ता थोडं थोडं कळतंय महाराज. काय ते? म्हणजे हेच की आत्ता तुम्ही जे बोलत होतात ते माझ्याशी संवाद साधत नव्हतात, तर तुम्ही दुसऱ्या कोणाशी तरी बोलू इच्छित होतात, त्याला काहीतरी सुचवू पाहत होतात. शाबास रे पठ्ठे, ओळखलंस तू. महाराज, मी माणसं ओळखू शकत नाही, मला त्याची गरजही वाटत नाही. मी माझ्या सद्गुरूंना ओळखलंय, हे माझ्यासाठी पुरेसं आहे. महाराज, ये लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत, तू यावेळी इथे कसा? पिढीवर असायला हवा होतास. मुद्दाम आलोय महाराज. आम्हाला घरात एका नोकराची जरुरी आहे. विश्वास नावाचा एक गरजू माणूस घरकामासाठी तयार आहे. त्यास नोकरीवर ठेवावं का हे विचारायला आलोय महाराज. विश्वास. लक्ष्मीकांत, तू रत्नपारखी आहेस. हिरे कोणते, गारा कोणत्या, यातला फरक आम्ही सांगावा का तुला? मी एवढंच सांगेन, नीट चौकशी कर आणि मगच निर्णय घे. नाव राजा असलं म्हणून तो माणूस खरोखरीच राजा नसतो. तसंच विश्वास नाव आहे म्हणून तो विश्वासू असेलच असं नाही. नीट चौकशी कर आणि मगच निर्णय घे. हो महाराज. मग पुढे काय झालं? पुढे अगं जमिनीवर उताना पडलेला चंपूनानं कसा बसा उभा राहिला आणि पळत सुटला, आणि बैल त्याच्या पाठीमाग, आणि बैलाच्या पाठीमाग सगळी पोरं टोर. एकच गडबड, एकच गालका. पोराच्या आवाजानं बैल आणखीनच बिथरला. आणि तुला सांगू, पळता पळता चंपूनाचं धोतरच सुटलं, तरी चंपूनाना. माफ करा शेठजी, मी तुमची वाट बघत बाहेरच बसलो होतो, पण तेजू आणि वहिनी मला आग्रहानं हात घेऊन आले. अहो, आला तुम्ही? काय म्हणाले महाराज? काय नाव सांगितलंस तू? विश्वास. संपूर्ण नाव? विश्वास राजाराम दखने.
कुठून आलास? मी मूळचा बडनेऱ्याचा. लहानपणीच माझे आई वडील वारले. मामाकडे राहिलो. मामी माझा फार छळ करायची, शिळं पाकं जेवू घालायची. एक दिवस अंगात ताप होता म्हणून मी काम न करता पडून राहिलो. त्याची शिक्षा म्हणून मामीने मला भर पावसात दिवसभर उभं केलं. मग मी ठरवलं आणि मामाचं घर सोडून पळालो. लहान होतो मी, पण मिळेल ते काम करत गेलो. गेल्या वर्षकाठी एका आजोबांनी त्यांची सेवा करण्यासाठी मला त्यांच्या घरी ठेवलं. पण दुर्दैवाने तेही वारले, म्हणून ते घर सुटलं. आणि अशा कामाच्या शोधात पोटाची वणवण करत मी तुमच्या दारापर्यंत येऊन थांबलो. पण शेठजी, माझं भविष्य आता तुम्ही जे लिहाल तेच शेठजी. बाबा, मामा खूप चांगला आहे. तुम्हाला खूप खूप छान छान गोष्टी सांगतो आणि मला हसवतो. बाबा, त्याला आपल्या घरीच ठेवा ना. रोहिणी, मला तरी हा माणूस चांगला वाटतो, पण महाराजांनी जे तुम्हाला सांगितलं असेल त्यानुसार तुम्ही करा. महाराजांनी ठोस असं काहीच सांगितलं नाही. चौकशी करा म्हणाले, पण याचा तर कोणीच नाही. चौकशी कोणाकडे करणार? ठीक आहे, राहा तू कामावर. शेठजी, अरे चल उठ, उभा राहा, उठ. दिनू, दिनू, दिनू. जी शेठजी. दिनू, हा आपल्या घराचा नवा नौकर. याला तुझ्या हाताखाली घे आणि घरातली सगळी कामं समजावून सांग. जी शेठजी. आणि हो, हा तुझ्याच खोलीत राहील. जा. चल रे. हा, हातपाय धुतो आणि लागतो कामाला. झालं तुझ्या मनासारखं? विनाशकाले विपरीत बुद्धी. महाराज, पंकज, दूध घेताय ना? ठेव तिथे. महाराज कुणाशी बोलत होतात? श्रावण बाळाशी, श्रावण बाळाशी? दशरथ राजाशी, कैकईशी, राम सीतेशी. महाराज, वाईट वेळ आली की विपरीत बुद्धी होते, हे सार्वत्रिक सत्य आहे बंकट. राजा दशरथाला विपरीत बुद्धी झाली आणि तो शिकारीला गेला. त्याच्या हातून चुकून श्रावण बाळाचा मृत्यू झाला. त्याच्या वृद्ध माता पित्याने त्याला शाप दिला. त्यानुसार कैकेयीला विपरीत बुद्धी होऊन रामाला वनवास घडला. सीतेला लक्ष्मण रेषा ओलांडण्याची दुर्बुद्धी झाली म्हणून रामायण घडलं. लंकापतीच्या तावडीतून रामाने सीतेला सोडवून आणलं, तरीही निष्कलंक सीतेला अग्नी परीक्षा द्यावीच लागली. बुद्धी भ्रष्ट झाली की. महाराज, आपण काय बोलता आहात याचा संदर्भ मला लागत नाहीये. विश्वास, अंधविश्वास, विश्वास, अंधविश्वास. विनाशकाले विपरीत बुद्धी, विनाशकाले विपरीत बुद्धी.